वाईचा लघु कुंभमेळा श्रद्धेचा उत्सव की वादाचं केंद्र, कोट्यवधींचा खर्च आणि आरोपांची मालिका. नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी चौक विशेष विषय चौकातला. सामाजिक कार्यकर्ते असीम सरोदे यांनी वाईतील लघु कुंभमेळ्यावर गंभीर आरोप केले. या कार्यक्रमासाठी तब्बल 1.5 कोटी रुपयांचा खर्च होत असल्याचा दावा त्यांनी केलाय. मात्र हा पैसा नेमका कुठे आणि कसा खर्च होतोय याबाबत कोणतीही पारदर्शक माहिती जनतेसमोर नाही, असा सवालही त्यांनी या निमित्ताने उपस्थित केलाय. याच मुद्द्यावरून विद्रोही सांस्कृतिक चळवळीनेही आक्षेप घेतलाय. कृष्णा नदीला पवित्र मानलं जात असताना सप्तगंगा मंत्रामध्ये तिचा उल्लेख का नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. या मेळाव्यामागे धार्मिकतेपेक्षा राजकीय हेतू असल्याचा आरोपही करण्यात आलाय. कोट्यवधींच्या खर्चातून नेमकं काय साध्य होणार आणि या कार्यक्रमामुळे बेरोजगारांना रोजगार मिळणार का, असा थेट सवाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. तसंच या मेळाव्यामुळे कृष्णा नदीचं प्रदूषण होणार नाही याची खात्री देण्याची मागणी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. दरम्यान मेळाव्याच्या काळात वाईतील मंडई आणि मासे विक्री बंद ठेवण्याच्या निर्णयावरून स्थानिक व्यापारी आणि शेतकरी नाराज होते. वाई नगरपालिकेवर आधीच तब्बल 40 कोटी रुपयांचा बोजा असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत एवढ्या मोठ्या खर्चाचा कार्यक्रम कसा आयोजित केला जातोय, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तेजपाल वाघ यांनी उपस्थित केला होता. या संदर्भात त्यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून प्रशासनावर टीका केली होती. काही व्यापाऱ्यांनी प्रत्येक कार्यक्रमासाठी देणगीचा दबाव आणला जात असल्याची तक्रारही केल्याचं तेजपाल वाघ व्हिडिओत म्हणाले होते. नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा पगार रखडल्याची गंभीर बाब या निमित्ताने समोर आली. आमचं हातावरचं पोट आहे, पगार कधी मिळणार, असा सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थित केल्याचंही टाकणारा कॉल होता. तो होता वाई नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्याचा. तो म्हणाला, दादा आमच्या पगाराचा प्रश्न आहे, आमचे पगार होत नाहीयेत वाई नगरपालिकेत, तर ते कसे मिळतील आम्हाला, त्याच्यासाठी आपण असा काही मोठा इव्हेंट घेऊ शकतो का, किंवा लोकवर्गणी गोळा करू शकतो का, की जेणेकरून आमचे पगार होतील, आमचा हातावरचं पोट आहे. तर हा वाई ही संत, समाज सुधारक आणि पुरोगामी विचारांची भूमी म्हणून ओळखली जाते. समता आणि प्रबोधनाचा हा वारसा आजही वाईची ओळख ठरतो. असीम सरोदे आणि विविध संघटनांनी केलेले आरोप, कोट्यवधींचा खर्च, नदी प्रदूषणाची भीती आणि आर्थिक ताण यामुळे वाईचा लघु कुंभमेळा आता वादाच्या केंद्रस्थानी आलाय. एकीकडे श्रद्धा, दुसरीकडे प्रश्नांची मालिका. वाईचा हा लघु कुंभमेळा खरंच धार्मिक परंपरेचा उत्सव आहे का, की त्यामागे काही वेगळं राजकीय गणित दडलंय? तुमचं मत काय, कमेंटमध्ये नक्की सांगा.